नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. 12वीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी, कोकण अव्वल स्थानी. बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईमुळे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन. मंत्री संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर बोलण्यापूर्वी शहानिशा करावी, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. बीड शहराच्या पाणीपुरवठा दुरुस्तीची आमदार क्षीरसागर यांच्याकडून पाहणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागलाय. यंदा 12वीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74% असा लागलाय, तर सर्वात कमी लातूर विभागाचा लागलाय. लातूर विभागाचा निकाल हा 89.46% लागलाय. महत्वाची बाब म्हणजे यंदाही 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58% मुली उत्तीर्ण झाल्यात, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.51%. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.60% अधिक आहे. बीड शहरातील जनतेला महिनाभरापासून नळाला पाणी आलेले नसल्याने पाणीबाणी सुरू आहे. 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना 7 वर्ष उलटूनही अद्याप रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि प्रगती कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसंच पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातून तरतूद करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घालून निषेध नोंदवण्यात आलाय. तर बीड जिल्ह्याचं एवढं मोठं दुर्दैव आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहेत, पालकमंत्रीही तेच आहेत, वित्तमंत्रीही तेच आहेत आणि एवढे देखील असताना बीड जिल्हा अक्षरशः एका महिन्यापासून पाण्यापासून राही फिरतोय. आणि या बीड जिल्ह्याची नगरपालिकेचा 33 कोटी हे बिल पाठीमागील 30 ते 35 वर्षापासून थकलेलं आहे. तेव्हापासून महिन्यातून 2 या 3 वेळास पाणी ह्या बीड जिल्ह्याला प्राप्त होतंय आणि बीड जिल्हा हा पाण्या वाचून त्राहीताही करतोय, तरीही याकडे लक्ष देत नाहीत. फक्त उडव्याचे उत्तरं देऊन कधी एअरपोर्ट आणतो तर कधी काय नुमान आणतो, पण जे मूलभूत सामान्य नागरिकांच्या व्यथा आहेत त्या ऐकण्यासाठी कोणाकडे हे टाईम नाही. आम्ही तर अशी मागणी करतो की ह्या बीड जिल्ह्यातील नगर परिषदेला आपण नळपट्टी ही पूर्णपणे नागरिकांनी बंद करावी, कारण या परिषदेने पाणी दिलं नाही, त्यांना नळपट्टी मागण्याचा अधिकार नाहीये. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याचा आरोप करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना संजय शिरसाटांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय. अजितदादा काही आकाशातून पैसे आणणार नाहीयेत. शिरसाट नव्याने मंत्री झालेले आहेत, त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. बोलण्यापूर्वी शहानिशा करावी आणि प्रसार माध्यमांसमोर जावं, अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे. चुकीचं आहे. आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये 2019-20 वर्ष मी मंत्री आहे. त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं, वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते. परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. वास्तविक मी अनेक वेळा बघितलेलं आहे, ज्या वेळा शासन एखादं योजना जाहीर करतं त्यावेळा SC जे लाभार्थी असतात, मग ते संजय गांधी निराधारती असतील किंवा सगळ्याच योजनांचे, तर ते मागासवर्गीयांचे पैसे, दलितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात. आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात. शेवटी अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार. बीड शहराच्या पाणी पुरवठ्यात अलीकडच्या काळात अडथळे निर्माण झाले होते. नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुरुस्तीच्या कामांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची तपासणी, पाईपलाईनची स्थिती आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीतील अडथळ्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना देत कामे गतीने आणि दर्जेदार रीतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.
आपलं सगळ्यात मूळ अडचण जी आहे की आपण थकबाकी जे आपण MSCBचं भरलं नाही, त्या संदर्भातलं मी वारंवार अधिवेशनात बोललो, पण तिथं काही मंजुरी आली नाही. मग आता त्याच्यामध्ये दुसरी आम्ही अडचण म्हणजे ही सुरळीत करण्यासाठी तर काही लिकेज आपण काढलेले आहेत आणि जुनं जी वीज कनेक्शन आहे त्याच्यावरतीच काहीतरी करून एक उपाययोजना केली आहे. आजपर्यंत ते पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन जाईल आणि आठवड्याभरात आपल्याला हे 2 दिवसानंतर आठवड्याभरात पाणी येऊन जाईल आणि सुरळीत होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा असं वक्तव्य केलं होतं. यावर खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची जी पाळंमुळं आहेत ती अतिशय खोल आहेत, ती नष्ट होणारी नाहीत असं विधान वानखेडे यांनी केलंय. काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पदं द्यायची, मग भाजपमधील निष्ठावंतांनी काय चपला उचलायच्या काय, असा सवाल वानखेडे यांनी केलाय. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आमच्या अजूनही संपर्कात आहेत असं वानखेडे यांनी सांगितलंय. काँग्रेसची पालमुळं जी आहे ती अतिशय खोल आहे, ते काही नष्ट होणारे नाहीत. आणि राहिला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या, मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच आणि पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची. आणि त्यांची जी काही आहे मग निष्ठावान भाजपचे पदाधिकारी असतील, त्यांनी काही फक्त चपला उचलायच्या काय, मग काँग्रेसच्या पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं. म्हणून त्यांचे जे विचार असतील ते लखलाभ. आमचे जे काही काँग्रेस पक्षातले गेले लोक ते पहिलेही सत्तेत होते आणि आताही सत्तेत आहेत, अजूनही आमच्याशी आहेत ते जुळलेले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढलाय. मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना घेराव घालत त्यांच्या कार्यालयातच घागरी फोडून महिलांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी महिलांनी नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणारे चांदी प्रकल्पामध्ये मुबलक असं पाणीसाठा उपलब्ध असताना नगरपंचायतच्या प्रशासनाच्या नियोजनाअभावी ढिसूळ नियोजन असल्यामुळे नांदगाव शहराला 10 ते 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. नांदगाव शहरातील पूर्णतः बोरवेल आटल्या, सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे विहिरी सुद्धा आटल्या. चांदी प्रकल्पामध्ये पाणी असताना सुद्धा 10 दिवस 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना, माता भगिनींना, या महिलांना प्रचंड पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला आणि इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांना की 3 दिवसात या पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना कराव्या, अन्यथा नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगड्या घालू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला.
अतिक्रमण हटवून रस्ता दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी बीडच्या अंबाजोगाई नगर परिषदेसमोर नागरिकांच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू केलंय. अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर भागात अतिक्रमण धारकांनी रस्ता अडवलाय. त्यामुळे तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावं आणि नागरिकांसाठी सार्वजनिक खुला रस्ता तयार करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी आज अंबाजोगाई नगर परिषदेसमोर नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. मागालचा जे भाग आहे तिथं आमच्या जे पाठीमागल्या लोकांनी जाण्याचा रस्ता जे आहे त्या रस्त्यावरची चौस म्हणायच्या कोणतरी व्यक्तीनं अतिक्रमण करून डबा ठोकलेला आहे. तर आमच्या पाठीमागलच्या बऱ्याच महिलांनी आमच्यासारख्या काही म्हणजे वयोवृद्ध लोकांनी जाण्यास त्रास होत आहे. तर आम्ही 1 महिना झाला नगर परिषदेला आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर अजून सध्या त्यांनी काही कारवाई केली नाही. त्याच्याबद्दल आम्हाला आज नाविलाजानं नगर परिषदेच्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसावं लागायची पाळी आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय. तर वादळी वाऱ्यामुळे काही लोकांच्या घरांचं छप्पर उडालंय. गोंदिया विधानसभा क्षेत्राचा आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार अग्रवाल यांनी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. हमने आज खातिया अन्य गाँव में किस प्रकार से घरों का और खेती का नुकसान हुआ है ये बात प्रशासन के ध्यान में ला करके दी है और आज प्रशासन एक स्टैंडिंग आर्डर के माध्यम से ग्राम सेवक, तलाठी और कृषि सहायक इनका संयुक्त इस सब नुकसान के पानी वो करेंगे, पंचनामे तैयार करेंगे और जिन भी किसानों का नुकसान हुआ है उनको शासन से जल्दी कैसे नुकसान भरपाई मिल सकती है इसके लिए प्रयास किए जाएंगे. साथ में जिनका मकान का नुकसान हुआ है उनके भी नुकसान की भरपाई के लिए निश्चित तौर पर प्रयास किए जाएंगे. पुसदवरून हिंगोलीकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात झालाय. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात प्रवासी थोडक्यात बचावले. सदर बस रस्त्यावरून मागे येत असताना अचानक रस्त्याच्या कडेला पलटी होताना थोडक्यात बचावली आहे. तापमानाचा पारा जास्त असल्याने इंजिन तापल्यामुळे गाडी चढावरील वळणावर थांबली. गाडी मागे घेत असताना हा अपघात घडल्याचे चालकाचं म्हणणं आहे. मागील 6 दिवसांपासून भंडाऱ्यात वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळामुळे हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं भाताचं पीक जमीनदोस्त झालंय. वादळी वारा आणि गारपीटमुळे भात पिकाची लोंबी गळाली असून शेत शिवारामध्ये पाणी साचलंय. यामध्ये भात पिकाचं उत्पादन घटणार आहे. महसूल विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेत बांधांवर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. काल आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण धानाची शेती ही जमीनदोस्त झाली. शेतकऱ्याच्या हातीतोंडी आलेला घास संपूर्ण अवकाळी पावसाने हिसकावून टाकला. आधी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यात हे अवकाळी पावसाचं प्रकोप. तरी शासनाला अशी विनंती आहे की शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग
आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर प्री वेडिंग शूटिंग चालू आहे. या शूटिंग दरम्यान शिवरायांना वंदन करण्यासाठी आलेल्यांना दूर लोटण्यात आलं. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे आमच्या भावना दुखावल्यात. या घटनेची दखल घेऊन ज्या अधिकाऱ्यांनी या प्री वेडिंग शूटिंगसाठी परवानगी दिली त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारकर शिवभक्त मनसे, भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. खरं तर समस्त शिवप्रेमींसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की आमच्या जेव्हा छत्रपतींच्या शिवतीर्थाच्या इथं विटंबना केल्यासारखा प्रकार होतो, प्री वेडिंग सारखे प्रकार होतात आणि ह्या प्रशासनाला आम्हाला निवेदन द्यायला लागतंय की बाबा तिथं सुरक्षा रक्षक पुरवा किंवा तिथली काळजी घ्या. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. प्रशासन ज्या छत्रपतींनी या राज्याला म्हणजे स्वराज्य निर्माण केलंय, या साताऱ्याच्या भूमीतून राज्यकारभार चालला, त्या साताऱ्यात जर का छत्रपतींच्या बाबतीत असं होत असेल तर माझ्या मते ह्या प्रशासनाला खरं तर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण काय करतोय, कोणासाठी करतोय. ज्यांच्यामुळं आपण ह्या इथं बसलेलो आहे, ज्या शिवछत्रपतींमुळं त्यांची विटंबना होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसत असाल तर हे काय आम्ही सहन करून घेणार नाही. तात्काळ याच्यावर कारवाई करावी. येत्या 8 दिवसात कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील असे मी इशारा देतो. यवतमाळ शहरापासून जवळ असलेल्या किन्ही येथील हिरवळ ढाब्यावर एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय. हा हल्ला तेथील ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरने केला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. विजय राठोड असं जखमीचं नाव आहे. जखमी तरुण भाजी घेण्याकरता गेला असता ढाब्यावर असलेल्या एकाशी वाद झाल्याने हा हल्ला करण्यात आलाय. जखमी विजय राठोड याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बारामती वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 198चे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. बेकायदेशीर सायलेन्सर बसवणाऱ्या वाहनांचे सायलेन्सर जप्त करत त्यावर बुलडोझर फिरवण्यात आलाय. बारामतीतील भिगवण चौकात ही कारवाई करण्यात आली आहे. या सायलेन्सरमुळे शहरातील अनेक भागांमध्ये ध्वनी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बारामती वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहरभरात अशा सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बारामतीमध्ये जे नवयुवक आहेत ही बुलेट घेऊन जोरजोरात वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसून जोरजोरात त्याचा आवाज करत बारामतीमध्ये फिरत असतात अशी तक्रार नागरिकांची पोलिसांना आली होती. त्यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जवळपास जानेवारीपासून मेपर्यंत 2025मध्ये 58 आम्ही जे सायलेन्सर्स आहेत ते जप्त केले होते. त्यासोबत 2024मध्ये शेवटच्या 6 महिन्यात आम्ही 53 सायलेन्सर असे टोटल आतापर्यंत 115 सायलेन्सर आम्ही बुलेटचे जप्त केले होते. त्यामध्ये मग आज आम्ही ते सायलेन्सर बुलडोझरखाली टाकून ते नष्ट करण्यात आलेले आहेत. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.